वरून मागून दाखव एक मिनिट. मधून कनिष्ठ विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व सिनियर विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नत्या होतात. जिल्हा परिषद शिक्षकांना कोणत्याही अशा पदोन्नतीचा लाभ मिळत नाही, परंतु एक अधिकारी पदावर जर शिक्षक गेला तर त्याला फार मोठं समाधान वाटतं. याचंच एक पत्र शासनाने काढलं आणि 31 मे पूर्वी पदोन्नती व्हावी असे शासनाने ठरवले. तसे पत्र जिल्हा परिषदेला आले, परंतु या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने या आदेशाला केराची टोपली दाखवली आणि कोणतेही प्रमोशन केले नाही. या पदोन्नतीकरता जे काही कागदपत्र, गोपनीय अहवाल व स्थायी व मालमत्तेचं जे पत्र मागितलं होतं ते शिक्षकांनी भर उन्हात दिलं, परंतु त्याची कोणतीही पूर्तता न करता ते थंड बस्त्यात ठेवलं. यासाठी आम्ही माननीय CO साहेब, 2 CO साहेब बदलले, त्यांना व शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले, संघटनेने चर्चा केली, पण कोणत्याही पत्राची दखल न देता आता तात्काळ करतो अशी चालढकलपणा केली. शेवटी आम्ही त्यांना उपोषणाचं पत्र सुद्धा दिलं, परंतु लगेच करतो, अंतिम टप्प्यात आलं असं त्यांनी आम्हाला सुचवलं, परंतु त्यांनी गंभीरपणे अशी कोणती गोष्ट घेतली नाही. त्यामुळे 15 दिवसापूर्वी आम्ही यांना उपोषणाचा इशारा दिला होता आणि शेवटी कालपासून आम्ही नागपंचमीच्या दिवशीपासून स्वतंत्र समता शिक्षक संघाच्या वतीने उपोषणाला बसलो. आज दुसरा दिवस. या संघटनेला प्राथमिक शिक्षक संघाचा, सेवानिवृत्त संघटनेचा, शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. जर आज या विषयावर तोडगा निघाला नाही तर उद्या मात्र तीव्र स्वरूपात असं आंदोलन करण्यात येईल असं संघटनेने ठरवलेलं आहे. या पदोन्नतीमध्ये 6 शिक्षण विस्तार अधिकारी आहेत आणि 28 केंद्र प्रमुखांच्या पदोन्नती थांबलेल्या आहेत, जे की अजूनपर्यंत त्यांनी हात लावलेला नाही. नुकताच एक अध्यादेश आला, त्या अध्यादेशामुळं पुन्हा केंद्र प्रमुखांच्या पदोन्नत्या रखडण्याची शक्यता आहे, परंतु त्यासुद्धा 15 दिवसात त्याचा निकाल लावावा अशी आमची रास्त अपेक्षा आहे.